अर्जुन, बस करा आता. खूप वेळ झालं. तुझं मामा येईन. बस झालं मामी आता. फक्त 2 मिनिटाचं काम आहे. थोडाच दम काढा. नमस्कार मित्रांनो. आज मी जी कथा तुमच्यासाठी घेऊन आलोय ती माझ्यात आणि माझ्या एका लांबच्या मामीत घडली होती. सर्वात पहिले तुम्हाला मी माझ्या मामीविषयी सांगतो. माझं नाव अर्जुन आहे. मी 31 वर्षाचा आहे आणि मी नाशिकमध्ये राहतो. मामीविषयी सांगायचं झालं तर तिची हाईट 4.5 फूट, कामनीय बांधा. तिच्या फिगरविषयी सांगायचं म्हटलं तर 38, 30, 36. मामीचं नाव आहे अंजली. चेहऱ्याने दिसायला नॉर्मलच होती, पण फिगर मात्र कडक. तिला 2 मुले, एक मुलगा आणि एक मुलगी. तर वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. मित्रांनो, मामा मामी एक दुकान चालवतात आणि माझं येणं जाणं तिथून सारखा असायचा. पहिले आमची जास्त ओळख नव्हती, पण मध्ये एक असा प्रसंग आला ज्याने आमची ओळख वाढली. ते म्हणजे आमचे बाबा वारले आणि मग त्या ठिकाणी तिचं माझं बोलणं झालं. मी तसं तिच्या दुकानावरूनच जाऊन थोडीफार तिची मदत करू लागलो. रिकामा बसून राहण्यापेक्षा थोडेफार मन लागून राहील म्हणून मी जायचं तेव्हा मला कळलं की मामा फुल दारू प्यायचा आणि रोज धिंगाणा घालायचा. ही गोष्ट मामीनी पण मला सांगितली होती. ती बोलली, बघ ना, हे रोज त्याच्या मित्रासोबत दारू पिऊन येतात आणि घरात येऊन तमाशा करतात. ती या सर्व गोष्टीला खूप वैतागली होती आणि बोलता बोलता बोलून गेली की 3 वर्ष झाली त्याने मला हात सुद्धा लावला नाही. आता आमची चांगली मैत्रीण झाली होती म्हणून ती माझ्या समोर बोलून गेली. मग मी तिला बोललो, तुझी इच्छा नाही होत का अनुभव करायची? ती बोलली, होते रे, पण काय करणार? मी त्यावेळेस तिला काय बोललो नाही आणि माझ्या मनात तिच्याबद्दल तसं काही नव्हतं. एक दिवस दुकानात काम करताना तिला वरतून सामान काढायचं होतं आणि ती मोठ्या स्टूलवर चढून आणि मी खाली उभा होतो आणि त्याच वेळेस तिने गाऊन घातला होता. तेव्हा तिने वरतून सामान काढलं आणि खाली वाकले मला सामान देण्यासाठी. तेव्हा तिचे दोन्ही व्यक्तिमत्व मला दिसले आणि थोड्या वेळ मी तेच बघत राहिलो. तेव्हा तिचं लक्ष माझ्याकडे गेलं. मी लगेच तोंड बाजूला करून घेतलं आणि तिला सॉरी बोललो. थोड्या वेळ दुकानामध्ये एक शांतता पसरली होती. मग मी तिला म्हटलं, मामी, जे तुला मामा नाही देऊ शकत ते तू दुसरीकडून का नाही घेत? तर यावर ती बोलली, कोण देणार मला ती गोष्ट आता? मला जास्त वेळ घालून चालला नव्हता. मी दबक्या आवाजात तिला बोललो, मी दिले तर चालेल का? त्यावर तिचं काहीच उत्तर आलं नाही आणि मग मी घरी निघून गेलो. मला वाटलं हे काय बोलली नाही म्हणजे आता हिला राग आलाय, म्हणून मी 2-3 दिवस काय तिच्या दुकानाकडे फिरलोच नाही. तिसऱ्या दिवशी मला मामीचा कॉल आला. ती बोलली, काय रे, 3 दिवस झाले दिसला नाहीस, कुठे आहेस? मी बोललो, घरीच आहे. ती बोलली, पटकन माझ्याकडे ये. ती अशी बोलल्यामुळे मी लगेच तिच्याकडे गेलो आणि मी तिला विचारलं, काय काम आहे? तिने मला सांगितलं, तू स्टोअर रूममध्ये जा, मला थोडं सामान काढून दे. ती बोलली तसा मी स्टोअर रूममध्ये गेलो. माझ्या मागे मागे ती सुद्धा आली आणि मला बोलली की तू त्या दिवशी जे मला बोलला त्यावर मी विचार केला. बाहेर कुठे जाण्यापेक्षा तुझ्याकडून अनुभव करून घेतला तर काय वाईट आहे? हे ऐकून मी जाम खुश झालो आणि तिला स्टोर रूममध्ये हग केला आणि हळूहळू तिच्या ओठांकडे मोर्चा नेला. तिच्या मानेला हातानेच पकडलं आणि तिच्या ओठांवर पापी केली. पण तिने मला मागे ढकलला आणि बोलली, 2 मिनिट थांब, मी पुढचं दुकानचं शटर लावून आले. आणि नंतर ती परत स्टोर रूममध्ये आली. स्टोर रूममध्ये एक सिंगल दिवाण ठेवलेला होता. त्यावर आम्ही दोघे बसलो आणि लगेच पापी करायला सुरुवात केली.
तिचे होठ एकदम नरम होते आणि पापी करताना आता आम्हाला दोघांना मजा येऊ लागली. 15-20 मिनिटे पापी केलं. त्यानंतर मी तिचे कमरेवरून हात ठेवला आणि हळूहळू हात तिच्या व्यक्तिमत्वाकडे नेला आणि व्यक्तिमत्व थांबू लागलो. मी तसा तिचा व्यक्तिमत्व दाबला तसा तिच्या तोंडातून स स आहा आवाज येऊ लागला आणि मग मी हळूहळू तिची साडी बाजूला केली. आता ती माझ्या समोर ब्लाऊज आणि परकरमध्ये होती. त्यानंतर मी तिचे हुक हळूहळू सोडले आणि तिचे ते भरलेले शरीर माझ्या डोळ्यांसमोर उघडे झाले. तिने लाजेने तिचे डोळे मिटून घेतले होते. मी तिचे ब्लाऊज खांद्यावरून खाली सरकवले आणि माझ्या हाताने तिच्या मऊ त्वचेला स्पर्श केला. माझ्या स्पर्शाने तिच्या अंगावर काटा आला होता. मी तिची साडी पूर्णपणे बाजूला सारली आणि आता ती फक्त तिच्या अंतःवस्त्रात माझ्या समोर उभी होती. तिचे ती 38ची मापे जवळून बघताना माझं भान हरपलं होतं. मी तिला हळूच ओढून माझ्या जवळ घेतलं आणि तिच्या मानेवर ओठ टेकवले. मी हळू आवाजात अर्जुन नको रे असं म्हणत होते, पण तिचे हात मात्र मला अजून जवळ ओढत होते. मी तिचा परकरचा नळा सेल केला आणि तो खाली सरकवला. स्टोअर रूम मधील त्या अंधुक प्रकाशात तिचं ते पांढरे शरीर चमकत होतं. मी तिला त्या दिवाणावर खाली पाडलं आणि वरून आलो. आम्ही दोघेही आता पूर्णपणे एकमेकांच्या मिठीत होतो. तिने तिचे पाय माझ्या कमरेभोवती गुंडाळले आणि मला अधिक घट्ट पकडलं. 3 वर्षाची तिची ती तहान आणि माझी ओढ यामुळे वातावरणात एक वेगळीच उष्णता निर्माण झाली होती. मी तिच्या ओठांपासून सुरुवात करून हळूहळू खाली सरकलो. तिच्या प्रत्येक श्वासात एक वेगळीच तडप जाणवत होती. मी जेव्हा तिच्या शरीराच्या संवेदनशील भागांना स्पर्श केला तेव्हा ती आनंदाने शहारली आणि तिने माझे केस घट्ट पकडले. मामांकडून न मिळालेला तो सुखाचा अनुभव मी तिला देऊ लागलो होतो. आम्ही दोघेही त्या क्षणात पूर्णपणे हरवून गेलो होतो. बाहेरच्या जगाचा आम्हाला विसर पडला होता आणि फक्त आमचे श्वास आणि हृदयाचे ठोके ऐकू येत होते. त्या दिवशी आम्ही तासनतास एकमेकांचा आनंद घेतला आणि मामीच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान दिसू लागलं होतं. त्यानंतर आम्ही दोघेही तिथेच काही वेळ शांत पडून होतो. मामीच्या चेहऱ्यावर एक असं समाधान होतं जे कदाचित तिला अनेक वर्षानंतर मिळालं होतं. तिने हळूच माझं डोकं तिच्या खांद्यावर घेतलं आणि माझ्या केसातून हात फिरवू लागली. थोड्या वेळाने ती अगदी मनापासून बोलू लागली. अर्जुन, आज खऱ्या अर्थाने मला कळलं की स्त्री असण्याचं सुख काय असतं. गेल्या 3 वर्षापासून मी एका जिवंत प्रेतासारखं जगत होते. तुझ्या मामांना घरची मुलाची किंवा माझी काहीच पडलेली नसते. त्यांना फक्त त्यांची दारू आणि मित्रच प्रिय आहेत. रात्री उशिरा घरी आले की सरळ झोपून जातात किंवा काही कामावरून कटकट करतात. कधी प्रेमाने 2 शब्द बोलणं तर लांबच राहिलं, पण साधी मायकेची उभई त्यांनी कधी दिली नाही. मला वाटायचं माझे आयुष्य आता असंच संपणार, पण आज तू मला पुन्हा जिवंत केलंयस. हे बोलताना तिच्या डोळ्यातून पाणी आलं होतं, पण त्यात दुःख नव्हतं तर एक मोकळेपणा होता. ती पुढे म्हणाली, लोक काय म्हणतात, संसार टिकवण्यासाठी बाईने सोसावं लागतं, पण किती सोसायचं जेव्हा समोरचा माणूस आपली किंमतच करत नाही, तेव्हा मन कुठेतरी भटकतच. आज मला स्वतःची लाज वाटत नाही, उलट खूप हलकं वाटतंय. तू माझ्यासाठी फक्त एक नातेवाईक उरला नाहीस, तर माझा आधार झाला आहेस. मी तिचे डोळे पुसले आणि तिला वचन दिलं की मी नेहमी तिच्या सोबत राहीन. तिने हसून माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, आता हे दुकान फक्त कामाचं ठिकाण नाही, तर आपल्या भेटीचं हक्काचं ठिकाण असेल. मामांना तर संशय येणार नाही, कारण ते त्यांच्याच नादात असतात. त्या दिवसापासून आमचं नातं पूर्णपणे बदललं होतं. मामी आता दुकानात येताना खूप नटून थटून येऊ लागली होती.
तिच्या वागण्या बोलण्यात एक नवा उत्साह आला होता. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा आम्ही स्टोअर रूम मध्ये आमच्या हक्काचं सुख शोधू लागलो. मामांच्या दुर्लक्षामुळे मामीला जे हवं होतं ते तिला आता माझ्या रूपात मिळालं होतं. आणि आमच्या या छुप्या जगाची कुणालाच कानोकान खबर नव्हती. तिचं ते कडक शरीर आणि त्याहून कडक तिचा स्वभाव आता फक्त माझ्यासाठीच होता. तिने मला सांगितलं की मामा आता रात्री दारू पिऊन आले तरी तिला काही फरक पडणार नाही, कारण तिच्या मनात आता माझी जागा पक्की झाली होती. आमच्या या नात्यामुळे तिचं विस्कटलेलं मन आता पूर्ण सावरू लागलं होतं. त्यानंतर आमचा हा सिलसिला रोजचाच झाला. मामांच्या दारूच्या व्यसनामुळे मामीला जे एकाकीपण आले होते ते आता माझ्या सहवासामुळे दूर झाले होते. दुकानात ग्राहक नसताना किंवा दुपारच्या वेळी जेव्हा वर्दळ कमी असायची तेव्हा आम्ही स्टोअर रूममध्ये आमचे हक्काचे सण घालवू लागलो. एका दुपारी मी दुकानात गेलो तेव्हा मामीने मुद्दाम गडद निळ्या रंगाची साडी घातली आणि मॅचिंग सिव्हिल ब्लाऊज घातला होता. तिचा तो अवतार पाहून मी क्षणभर थबकलोच. तिने माझ्याकडे बघून एक तिरकी नजर टाकली आणि खुनीनेच मला आत यायला सांगितलं. मी आत जाताच तिने मागून येऊन मला घट्ट मिठी मारली. तिचे ते 38चे मापे माझ्या पाठीला स्पर्श करत होते, ज्यामुळे माझ्या अंगात पुन्हा एकदा वीज संचारली. ती हळूच माझ्या कानात पुटपुटली, आज मामा गावाला गेलेत, रात्री उशिरा येणार आहेत, आज आपल्याला कोणीच अडवणार नाही. तिचे हे शब्द ऐकताच मी तिला समोर ओढले आणि तिच्या मानेवर ओठ टेकवले. तिने आनंदाने मान मागे टाकली आणि माझे केस घट्ट पकडले. मी तिची साडी हळूहळू खांद्यावरून खाली सरकवली. तिचं ते मऊ शरीर पुन्हा एकदा माझ्या स्पर्शासाठी आसुसलेलं होतं. मी तिला उचलून त्या दिवाणावर नेलं. तिने आज स्वतःहून पुढाकार घ्यायला सुरुवात केली होती. तिने माझे कपडे बाजूला केले आणि तिच्या प्रत्येक स्पर्शात एक वेगळीच ऊब होती. मी तिच्या ब्लाऊजचे हुक सोडवले आणि तिचे ते भरलेले शरीर मुक्त झाले. आम्ही दोघेही एकमेकांच्या मिठीत इतके गुंपलो होतो की बाहेरच्या जगाचा आम्हाला पूर्ण विसर पडला होता. आमच्या त्या धुंदीत आम्हाला वेळेचं भान राहिलं नव्हतं. बाहेर काय चाललंय याकडे आमचं अजिबात लक्ष नव्हतं. स्टोअर रूममधील वातावरणात फक्त आमचे श्वास गुंजत होते. मी मामीच्या अंगावर पूर्णपणे स्थिरावलो होतो आणि ती माझ्या मिठीत सुखावली होती. पण अचानक दुकानाच्या बाहेरच्या लोखंडी शटरचा जोराचा आवाज झाला, खडाड. आमचे दोघांचेही ठोके एका क्षणात चुकले. शटर कुणीतरी बाहेरून वर उचलत होतं. मामीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. ती भीतीने पांढरी पडली. आई ग, हे तर मामाचे पाय वाटतायत, ती थरथर दबक्या आवाजात बोलली. आम्ही घाईघाईने बाजूला झालो. मी जमिनीवर पडलेले माझे कपडे सावरू लागलो, तर मामी तिची विस्कटलेली साडी आणि ब्लाऊज नेट करण्यासाठी धडपड करू लागली. तिचे हात थरथरत होते, त्यामुळे साडीचा पदरही तिला नीट धरता येत नव्हता. तितक्यात दुकानात जड पावलांचा आवाज आला आणि त्यासोबतच मामांचा तो परिचित दारूचा वास वातावरणात पसरला. मामा तोल सावरत जोरात ओरडले, अंजली, हे अंजली, कुठे मेलीस? दुकान उघडं ठेवून कुठे गायब झालीस? त्याचा आवाज अगदी स्टोअर रूमच्या दरवाजापाशी आला होता. मामीने खुनीनेच मला एका मोठ्या पिंजऱ्यासारख्या असलेल्या गोणपाटच्या मागे लपायला सांगितलं. मी श्वास रोखून तिथे काळोखात दडून बसलो. मामीने कसाबसा आपला अवतार सावरला, केसांचा अंबाडा नीट केला आणि चेहरा थोडा पुसून ती बाहेर गेली. काय हो, इतक्या लवकर कसे आलात? तुम्ही तर बोलला होता ना गावाला जाणार आहात? मामीने आपला आवाज शक्य तितका सामान्य ठेवत विचारला. मामा तिथेच एका लाकडी बाकावर हात दळले आणि बोलले, ती एसटी मध्येच नादुरुस्त झाली म्हणून मित्राच्या गाडीने परत आलो. पण तू आता काय करत होतीस?
आणि हे शटर अर्धवट का ओढलं होतं? मामी काहीतरी उत्तर देणार इतक्यात मामांच्या नजरेला दिवाणावर पडलेला माझा विसरलेला रुमाल पडला. मामा संशयाने उठले आणि त्यांनी स्टोअर रूमच्या दरवाजाकडे पाऊल टाकलं. हा रुमाल कोणाचा आहे? आणि तू आत एकटीच काय करत होतीस? मामांच्या या प्रश्नाने माझ्या अंगावर सरसरून काटा आला. मी त्या गोणपाटांच्या मागे दपून बसलो होतो. पण मामा आता थेट माझ्या दिशेनेच येत होते. त्यांच्या हातात टॉर्च होती, ज्याचा प्रकाश हळूहळू माझ्या लपण्याच्या जागेकडे सरकत होता. आता सगळं संपलं असं मला वाटू लागलं. मामांच्या हातातील टॉर्चचा प्रकाश हळूहळू त्या गोणपाटांच्या ढिगाऱ्याकडे सरकत होता, जिथे मी माझा श्वास रोखून बसलो होतो. माझ्या कपाळावर घामाचे थेंब साचले होते आणि काळजाची धडधड इतकी जोरात होती की ती मामांना ऐकू येईल की काय अशी भीती मला वाटत होती. तितक्यात मामीने प्रसंगावधान राखलं आणि जोरात ओरडली, "अहो थांबा, तिकडे जाऊ नका. तिथे मगाशीच मी मोठी पाल बघितले. तुम्हाला तर माहितीये मला किती भीती वाटते त्यांची." मामा थांबले आणि उपरोधिकपणे हसले. "अगं तू घाबरतेस म्हणून मी काय घाबरणार आहे का? आणि हा रुमाल कोणाचा आहे ते सांग आधी." मामीने डोकं चालवलं आणि म्हणाली, "अहो तो रुमाल अर्जुनचा आहे. तो मगाशीच इथे आला होता. वरच्या फळीवरचं ते सामानाचं जड खोकं उतरवून द्यायला. बिचारा मदतीला आला होता आणि गडबडीत रुमाल विसरून गेला असेल. तो आला म्हणून तर मला हे खोकं काढता आलं, नाहीतर तुमची वाट बघावं लागलं असतं." मामांचा संशय थोडा निवळला, पण ते पूर्णपणे शांत झाले नव्हते. त्यांनी टॉर्च खाली केली आणि पुन्हा बाकावर जाऊन बसले. "बरं बरं, जास्त शहाणपणा नको शिकू. जा आधी माझ्यासाठी पाणी घेऊन ये आणि काहीतरी खायला बनव. खूप भूक लागलीये." मामा दरावडून म्हणाले. मामी पाणी आणण्यासाठी बाहेरच्या खोलीत गेली. जाताना तिने आकाशात पाहून स्वतःला सावरलं आणि मला खुणेने तिथे थांबायला सांगितलं. बाहेर गेल्यावर तिने मामांना बोलण्यात गुंतवून ठेवलं. थोड्या वेळाने मामांना दारूची चढलेली धुंदी आणि प्रवासाचा थकवा यामुळे तिथे बाकावर डुलकी लागली. त्यांचे घोरण्याचे आवाज स्टोअर रूमपर्यंत येऊ लागले. संधी मिळताच मामी धावत आत आली. तिने मला हळूच बाहेर काढलं. आमची नजरानजर झाली. तिच्या डोळ्यात अजूनही भीती होती, पण त्यासोबत एक वेगळीच ओढ होती. तिने दबक्या आवाजात सांगितलं, "अर्जुन आता निघ पटकन. मामा गाढ झोपलेत, पण पुन्हा कधी उठतील सांगता येत नाही. आज थोडक्यात वाचलो आपण." मी तिचा हात हातात घेतला आणि तिला जवळ ओढलं. "काळजी नको करू, मी व्यवस्थित जाईन." असं म्हणून मी तिच्या कपाळावर एक हलकी पापी केली. मामीने शटरचा मागचा छोटा दरवाजा उघडला आणि मी अंधारात बाहेर सटकलो. घरी जाताना माझ्या डोळ्यात फक्त मामीचा तो चेहरा आणि स्टोअर रूममध्ये घालवलेले ते रोमांचक क्षण फिरत होते. आम्हाला माहीत होतं की हा धोका मोठा होता, पण त्या धोक्यानेच आमच्या नात्यातील ओढ अजून वाढली होती. आता आम्हाला पुढच्या वेळेची प्रतीक्षा होती, जेव्हा मामा पुन्हा अशाच कोणत्या तरी प्रवासाला जातील किंवा गाढ झोपतील. आमचा हा लपंडाव आता या नव्या वळणावर आला होता. तिथे प्रत्येक भेटीत एक थरार आणि एक वेगळीच मजा होती. मामीने मला जाताना मेसेज केला, "आज वाचलो, पण पुढच्या वेळी अजून सावध राहावं लागेल." पण मला मजा आली. हा मेसेज वाचून मी गालातल्या गालात हसलो आणि पुढच्या भेटीचे बेत आखू लागलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी गाढ झोपेत होतो. तितक्यात माझा फोनची रिंग वाजली. बघितलं तर मामीचा फोन होता. मी उत्साहाने फोन उचलला, पण पलीकडून मामीचा रडवलेला स्वरात आवाज होता, "अर्जुन, घात झाला रे. मामांना सगळं कळलंय." हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तिने सांगितलं की काल रात्री
मामा पूर्णपणे झोपले नव्हते. ते फक्त दारूच्या अंमलात पडून राहण्याचं नाटक करत होते. मी बाहेर पडताना आणि आम्ही आज जे काही बोललो ते त्यांनी चोरून ऐकलं होतं. आज सकाळी त्याने मामीला बेदम मारहाण केली आणि तिचा फोन हिसकावून घेतला होता. पण तिने कसाबिसा बाथरूममध्ये लपून हा शेवटचा फोन केला होता. ते आता तुझ्या घराकडे निघालेत. त्यांच्या हातात मोठा दांडा आहे आणि ते खूप रागात आहे. तू लवकर कुठेतरी निघून जा. मामीने एवढं सांगितलं आणि फोन कट झाला. मी काही विचार करण्याच्या आतच घराबाहेर मोटरसायकल थांबण्याचा जोरात आवाज आला आणि मामांचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. माझं हृदय आता छाती फाडून बाहेर येईल इतक्या जोरात धडधडत होतं. आमचा तो लपंडाव आता एका भयानक वळणावर आला होता, जिथे आता फक्त भीती आणि पश्चाताप उरला होता. मी खिडकीतून पाहिलं तर मामांच्या डोळ्यात रक्तासारखा लाल राग उतरला होता आणि ते सरळ माझ्या दरवाजाकडे धावत येत होते. आता पळून जाण्यासाठी रास्ता नव्हता आणि परिस्थिती हाताबाहेर गेली होती. मामांचा तो द्रौर अवतार आणि त्यांच्या हातातील तो जाडजूड लाकडी दांडा पाहून माझ्या काळजाचा ठोका चुकला. दरवाजावर पडणारी प्रत्येक थाप जणू माझ्या मृत्यूची घंटा होती. अर्जुन, बाहेर ये, हिम्मत असेल तर समोर ये हरामी. मामांच्या ओरडण्याने संपूर्ण गल्ली जमा झाली होती. पळून जाण्यासाठी आता मार्ग नव्हता. म्हणून मी थरथरत्या हाताने दरवाजा उघडला. मामाने माझा गळा पकडला आणि मला भिंतीला खेचलं. माझ्याच ताटात खाऊन माझ्याच ताटात छेद करतोयस? विश्वास ठेवला होता तुझ्यावर. मामाने दांडा उगारला. मी डोळे घट्ट मिटले पण वार झालाच नाही. अचानक समोरून मामी धावत आली. तिचे केस विस्कटलेले होते आणि गालावर मामांच्या माराचे वळ उमटले होते. तिने मामांचा हात धरला आणि किंचाळली, थांबा, याला मारून काहीच मिळणार नाही. चूक फक्त त्याची नाही, माझी आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की मी हे का केलं? मामा क्षणभर थबकले. गल्लीतले लोक कुजबुजायला लागले. मामीने सर्वांसमोर पदर सावरला आणि धीटपणे म्हणाले, ज्या माणसाला घरापेक्षा दारू महत्वाची असते त्याला स्वतःच्या बायकोच्या मनाची किंमत नसते. त्याने चरित्राच्या गोष्टी करू नयेत. आज जे काही झालंय त्याला जबाबदार तुमचं ते व्यसन आहे. मामांचा राग आता शांत झाला नव्हता, पण लोकांच्या नजरांनी त्यांना घायाळ केलं होतं. त्यांनी मला ढकलून दिलं आणि मामीला खेचत तिथून निघून गेले. जाताना त्यांनी एकच वाक्य टाकलं, अंजली, आजपासून तुझं आणि याचं नातं संपलं. पण लक्षात ठेव, मी तुला सोडणार नाहीत. 2 दिवस झाले मामीचा काहीच पत्ता नव्हता. दुकान बंद होतं. मी अस्वस्थ होतो. 3ऱ्या दिवशी रात्री उशिरा माझ्या फोनवर एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला. अर्जुन, मामांनी मला घरात कोंडून ठेवलंय. ते उद्या मला कायमचं गावी घेऊन जाणार आहेत. पण त्यांनी एक मोठी चूक केली आहे. त्यांना वाटते त्यांनी मला हरवलंय, पण मला त्यांच्या कपाटात एक अशी गोष्ट सापडली आहे जी मामांना उद्ध्वस्त करू शकते. उद्या सकाळी 10 वाजता स्टेशनच्या मागच्या जुन्या वाड्यापाशी आहे. शेवटचं भेटायला नाही तर एक नवा डाव खेळायला. मी मेसेज वाचला आणि विचार करू लागलो, मामीला असं काय सापडलं असेल? मामांचे कोणते काळे कारनामे त्या कपाटात लपलेले होते आणि मामी मला तिथे का बोलवत होती? तो खरोखर मामीचा मेसेज होता की मामांनी रचलेलं एखादं नवीन जाळ? मामीच्या हातात नेमकं काय लागलंय? मित्रांनो, अर्जुन त्या जुन्या वाड्यावर जाणार का? जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये भाग 2 लिहा. धन्यवाद.